Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। शिंदे आणि ठाकरेंमधील टोकाचा वाद सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। मात्र आता याच शिंदे आणि ठाकरेंच्या दोन शिवसेना एकत्र येतानाचं चित्र पाहायला मिळतं। बरं, हे घडतंय कुठं तर कोकणातल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात। गावाच्या विकासाची आघाडी आणि या माध्यमातून विकास साधावा, आतापर्यंत जो काही इथे काही गोंधळ घातलेला आहे, जी काय दादागिरी आहे, ही दादागिरी थांबवावी याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख असलेल्या संदेश पारकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली उपस्थित होते। नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्व पक्षीय इथं एकत्र आल्याचं बोललं जात आहे। आमचा त्याच्यात काही प्रश्नच नाही आहे, आम्ही तयार होतो। हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे इथं नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना सुद्धा बघायला मिळतोय। दरम्यान हे जे घडलंय त्याला पालकमंत्री आणि भाजपचे स्थानिक पुढारी जबाबदार असल्याचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सांगत आहेत। आता या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजन तेली यांनी काय म्हटलंय ते बघा। बघा, आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो, परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील, निलेश राणे असतील, या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची आहे, असा कालच निर्णय, रात्री उशिरा तो निर्णय झाला। जे उमेदवार आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत। आपण जे त्यांना मदत करताय किंवा आपण जे आघाडी करताय, आपल्या श्रेष्ठींना आवडेल का त्या? एक प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की इथे कोणी पक्षाची पादत्राण घेऊन आलेला नाही। सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यात कोणी पक्षभेद सगळे विसरून त्या ठिकाणी आलेले आहेत। आता तसं असतं तर त्यांनी आपल्या उबाटाच्या चिन्हावर भरलं असतं, आम्ही शिंदेसाहेबांनी धनुष्यबाणावर भरलं असतं, काँग्रेसने मग काँग्रेस आपल्या हात या निशाणीवर भरलं असतं। त्याच्यात पक्षाचा विषय नाही, गावाच्या विकासाची आघाडी आणि या माध्यमातून विकास साधावा, आतापर्यंत जो काही इथे काही गोंधळ घातलेला आहे, जी काय दादागिरी आहे, ही दादागिरी थांबवावी याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मदत करा। महायुतीमध्ये अशा प्रकारच्या निर्णयामुळे दुर्गामी परिणाम होणार नाहीत का, काय वाटतं? बघा, स्थानिक स्तरावर सगळ्यांनी निर्णय घ्यावेत असं प्रत्येकाच्या पार्टीने प्रदेशवरून तशा प्रकारचे निर्णय झालेले आहेत। आम्ही युती व्हावी या अपेक्षेचेच होतो। आपण जर आता बघितलं तर हा निर्णय त्यांनी जाहीर पहिला केला आणि शेवटपर्यंत आता आज मितीपर्यंत त्यांनी कुठली युतीची बोलणी केलेली नाही। तर आमचा त्याच्यात काही प्रश्नच नाही आहे, आम्ही तयार होतो। हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे किंवा मग पालकमंत्र्यांनी केलं असेल, आम्हाला माहिती नाही। पालकमंत्र्यांनी बोलवल्यानंतर आमची टीम, संजय आंग्रे असतील, आमची सगळी टीम त्यांना भेटायला गेलेली होती। आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला होता, पण त्या प्रस्तावाला प्रतिसाद आज मितीपर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणूनच आम्हाला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला। दरम्यान आता यावर नितेश राणे यांचं उत्तर काय असणार आणि इथली लढाई नेमकी कशी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सिंधुदुर्गहून भारत केसरकर, मुंबई तकसाठी।